मित्रांनो, टायटॅनिक या अवाढव्य जहाजाविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टायटॅनिक बनवणाऱ्यांना इतका विश्वास होता की हे अत्याधुनिक असं जहाज आहे आणि हे कधीही डुबणार नाही. दुर्दैवाने टायटॅनिक आपल्या पहिल्याच प्रवासाला जात असताना डुबला. आता या घटनेमध्ये हजारो लोक मरण पावले आणि आपल्या मानव जातीतील मानवाच्या इतिहासातील ही एक दुर्दैवी घटना म्हणून मानण्यात येते. ज्यावेळेस टायटॅनिक जहाज रात्रीच्या वेळेस डुबत होतं त्यावेळेस एक शेवटला उपाय म्हणून प्रकाशाचे बार हवेत सोडण्यात आले. आता हे प्रकाशाचे बार हवेत सोडण्यामागचा उद्देश असा असतो की काही अंतरावर जर दुसरे जहाज असतील तर त्यांना ते दिसावं आणि त्यांना कळावं की कुठलं तरी जहाज संकटात आहे किंवा डुबत आहे आणि त्यांची मदत मिळावी, याकरता हे प्रकाशाचे बार हवेत सोडण्यात येतात. आणि जेव्हा टायटॅनिकवरून अशा प्रकारचे प्रकाशाचे बार हवेत सोडण्यात आले तेव्हा ते सर्वप्रथम 9 किलोमीटर अंतरावरील एका छोट्या जहाजाला दिसले. पण ते जहाज होतं समुद्रातील तस्करी, समुद्री जीवांची तस्करी करणारे किंवा समुद्री डाकू आपण त्यांना म्हणू, त्यांचं होतं. त्यांना ते प्रकाशाचे बार दिसले आणि त्यांना हे कळलं देखील की कुठलं तरी जहाज डुबत आहे किंवा त्याला मदतीची गरज आहे. पण त्यांना असं वाटलं की आपण मदतीला गेलो तर आपलं भांडं फुटेल, लोकांना कळेल की आपण समुद्रातले स्मगलर्स आहोत, म्हणून आपलं जाणं योग्य होणार नाही आणि ते लोक मदती करता गेले नाही. त्यानंतर ते प्रकाशाचे बार 18 किलोमीटर अंतरावरील एका दुसऱ्या जहाजाला दिसलं. त्या जहाजाचं नाव होतं कॅलिफोर्निया आणि त्या जहाजातील लोकांना कळलं की कुठल्या तरी एका जहाजाला मदतीची गरज आहे. पण त्या जहाजातील लोकांनी असा विचार केला की आता रात्रीची वेळ आहे आणि आपण रात्रीच्या वेळेस जाऊ, रस्त्यामध्ये समुद्रात खूप आईसबर्ग्स आहेत आणि आपल्या जहाजाला धोका निर्माण होईल, म्हणून भीतीमुळे त्यांनी विचार केला की आपण पहाटेला उठून जाऊया मदती करता. आणि त्यांनी त्याच वेळेस मदतीला जाण्याचे टाळले आणि अवघ्या 4 तासामध्ये टायटॅनिक जहाज डुबलं. तेच प्रकाशाचे बार 68 किलोमीटरवरील कॅथरीन नावाच्या एका जहाजाने पाहिलं आणि त्या जहाजातील लोकांना ते दिसल्याबरोबर ते तत्काळ वळले आणि खूप वेगाने ते टायटॅनिककडे गेले. पण त्यांना पोहोचायला उशीर झाला. पण उशीर होऊनही शेवटी त्यांनी 400-500 लोकांना वाचवलंच. मित्रांनो, या 3 उदाहरणावरून आपल्याला जीवनातला एक मोठा संदेश मिळतो. आपल्याला आयुष्यात आपल्या सभोवती अशा 3 प्रकारची लोक मिळतात की एक ते प्रकारचे लोक असतात की त्यांना खूप सहज असतं तुम्हाला मदत करणं, पण ते स्वतः वाईट असतात आणि त्याच्यामुळे त्यांची वाईट भावना तुम्हाला मदत करण्यापासून स्वतःला रोखून धरते. दुसऱ्या प्रकारचे लोक असतात की त्यांना इच्छा असते पण त्यांच्यात हिंमत नसते, भीतीमुळे ते तुम्हाला मदत करण्यास तयार नसतात. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक असतात की जे कॅपेबल नसतात, त्यांना शक्य नसते पण त्यांच्या मनामध्ये तुम्हाला मदत करण्याची प्रबळ इच्छा असते आणि तुम्हाला मदत करण्यासाठी ते कुठल्याही स्तरावरचा धोका पत्करू शकतात. असे लोक जे असतात ते तुमच्या आयुष्यातले खरे लोक, तुमचे मित्र असतात. अशा लोकांचा गोतावळा तुमच्या अवतीभोवती असणे म्हणजेच तुम्ही खऱ्या अर्थाने जीवनात समृद्ध असणे. म्हणून मित्रांनो, टायटॅनिकच्या या उदाहरणावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची असेल की आपल्याला अशा 3ऱ्या प्रकारची लोक आपल्या अवतीभोवती जमावे लागतील जे की खऱ्या अर्थाने आपल्याला मदती करता तयार राहतील. धन्यवाद.